नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे, जिथे आपण इंग्लिश ही मराठीतून शिकतो आणि तो शिकण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. तर चला आजचा टॉपिक सुरू करूया. आजचा टॉपिक आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचं फर्स्ट टाईप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स हा आपण आयडेंटिफाय कसं करा, मराठीतील काही वाक्य आपण करत असतो आणि मराठीतील वाक्य हे आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. जर ते मराठीतील वाक्य तुम्हाला आयडेंटिफाय करता आले तर ते इंग्लिशमध्ये करणं आपल्याला अवघड जात नाही, ते सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येऊ शकतो. तर बघा, जे मराठी वाक्य दिलं आहे आणि त्याचे शेवटचे अक्षर काय असणार, त असेल, ता असेल, ती असेल, ते असेल, तोय असेल, तोच असेल आणि तात असेल, तर तो कुठला काळ असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. क्रियापद आणि क्रियापदाचं शेवटचं अक्षर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेवटचा शब्द आणि त्याचं अक्षर हे लक्षात ठेवलं तुम्ही तर तो काळ कुठला असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. इथे काही सेंटेन्स दिले आहे, त्या सेंटेन्सवरून आपल्याला लक्षात येणार की कशा प्रकारे मराठी वाक्य हे इंग्लिशमध्ये आपल्याला करता येऊ शकतो. तर बघा, पहिलं वाक्य आहे की मी शाळेत जाते, अशा प्रकारचं वाक्य आहे. आता मी शाळेत जाते हे वाक्य आपण कसं बनवणार, तर हे वाक्य तुम्हाला आयडेंटिफाय पहिले करावं लागेल. तर मग कसं आयडेंटिफाय करणार की जाणे ही काय आहे, क्रियापद आहे आणि क्रियापदात शेवटचं अक्षर काय येतो आहे, ते येतो आहे. त्यामुळे हा कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तो कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला तुम्ही आयडेंटिफाय केलं आहे. त्यानंतर इथे आपण फॉर्म्युला लिहिला आहे बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये कर्ता, V1 मध्ये क्रियापद आणि अदरवर्ड किंवा ऑब्जेक्ट आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला यूज करायचं, त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे हे वाक्य कसं बनेल की आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल अशा प्रकारचं ते वाक्य बनेल. म्हणजे करता पण ठेवला आपण, वर्ब पण ठेवला आणि अदरवर्ड ज्याला म्हणतो ते पण आपण ठेवलं. म्हणजे अशा प्रकारे ते सेंटेन्स बनलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, दुसरं सेंटेन्स, तो पुस्तक वाचतो. आता हे वाक्य तुम्हाला सांगितलं आयडेंटिफाय करायसाठी, ते कसं काय आयडेंटिफाय करणार तुम्ही, वाचणे ही काय आहे, क्रियापद आहे आणि क्रियापदात शेवटचा अक्षर काय येतो आहे, तो येतो आहे. मग तो येतो आहे, मग त्यामुळे कुठला काळ आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कुठला काळ आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखलं तुम्ही, तर मग काय करायची, ही जी रचना आहे, ती जी दिलेला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. मग काय आहे, ही रीड्स अ बुक, ही रीड्स अ बुक या प्रकारे काय होऊ शकतो, तो सेंटेन्स बनू शकतो. ही रीड्स अ बुक या प्रकारे ते सेंटेन्स बनू शकतो. म्हणजे ही हा काय आहे, तर कर्ता आहे, रीड्स ही काय आहे, क्रियापद आहे आणि अदरवर्ड ज्याला आपण म्हणतो की ऑब्जेक्ट म्हणतो, त्या प्रकारे याचा वापर आपल्याला करता येतो. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती तिच्या आईला मदत करते, ती तिच्या आईला मदत करते. हे सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं, तर कसं आयडेंटिफाय करणार, त्या वाक्य आहे, वाक्याच्या शेवटी काय येतो आहे, क्रियापद आणि क्रियापदात शेवटचं अक्षर काय आहे, ते आहे. त्यामुळे हे काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. हा कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्यानंतर कुठलं फॉर्म्युला यूज करायचा आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आता तो फॉर्म्युला यूज करून हे सेंटेन्स कसं बनेल, कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, तर शी आहे. शी हेल्प हर मदर, शी हेल्प हर मदर म्हणजे ती तिच्या आईला काय करते, मदत करते. अशा प्रकारचं सेंटेन्स बनेल. म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं ते वाक्य बनतो आहे. नेक्स्ट बघा, ते प्रश्न विचारतात. आता प्रश्न विचारण्याची क्रिया कोणाकडून होतो आहे, त्यांच्याकडून होतो आहे आणि विचारणे हे काय आहे, क्रियापद आहे. मग क्रियापदात शेवटचा अक्षर काय येतो आहे, तात येतो आहे. मग तात येतो, हा कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचं तर कसं करणार, सेंटेन्स कसं बनवणार की दे आस्क द क्वेश्चन, दे आस्क द क्वेश्चन अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ते सेंटेन्स बनवू शकता. नेक्स्ट बघा, रोहन बहिणीसोबत बोलतो, हे वाक्य आहे. या वाक्याला समजा आयडेंटिफाय करायला सांगितलं, ते वाक्य तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार, तर हो, बोलणे यावरून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. बोलणे ही काय आहे, क्रिया आहे आणि क्रियापदाचा शेवटचा अक्षर काय येतो आहे, तो येतो आहे. त्यामुळे हा कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग ते वाक्य कसं बनेल की रोहनकडून ही काय होतं आहे, क्रिया होत आहे. म्हणजे रोहन स्पीक विथ सिस्टर, रोहन स्पीक विथ सिस्टर अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. म्हणजे अशा प्रकारचे काही सेंटेन्स तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आयडेंटिफाय करता येतं. फर्स्ट आपण तुम्हाला हे करावं लागेल की मराठीचे सेंटेन्स जे आहे त्याचं काळ ओळखता यायला पाहिजे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचं आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कशावरून ओळखणार की ज्या वाक्यात शेवटी काय असेल, त असेल, ता असेल, ती असेल, तो असेल, तोच असेल, तोय असेल, तात असेल, तर हे सगळे काय असणार, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला आयडेंटिफाय केलं, त्यानंतर काय करायचं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला यूज करून ते वाक्य पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे समजा प्रयत्न तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला हे वाक्य बनवता येऊ शकतात, हे सेंटेन्स तुम्हाला बनवू येऊ शकतात. अशा